नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 15 डिसेंबरला अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. आणि त्यामध्ये अर्थातच मुंबई महापालिका ही सगळ्यात महत्वाची आणि मोक्याची आहे. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि म्हणूनच जिथून शिवसेनेच्या राजकारणाचा जन्म झाला, उदय झाला आणि प्रसार झाला, ती मुंबई महापालिका शिवसेनेसाठी म्हणजे एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांसाठी अत्यंत महत्वाची. पण त्या बाजूला त्याच वेळेला भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा ती महापालिका, मुंबई महापालिका तेवढीच महत्वाची आहे. कारण महाराष्ट्रावर आपण राज्य करत असलो तरी मुंबई महापालिका हे मोक्याचं ठिकाण, जी देशाची आर्थिक राजधानी आहे, तिच्यावर आपण अजूनही प्रभुत्व मिळवू शकलो नाही. हे भाजपचं दुखणं आहे. आणि म्हणून एकाच वेळेला राज्यातल्या 3 पक्षांसाठी ही महापालिका ही अत्यंत महत्वाची ठरते. त्यामध्ये एक, आज राज्यात मुख्यमंत्री असलेला भारतीय जनता पक्ष, दुसरा एकनाथ शिंदे यांची अधिकृत शिवसेना, जिच्याकडे नाव आणि निशाणी सुद्धा कायद्याने आलेली आहे, तर तिसरा पक्ष उबाठा शिवसेना, म्हणजेच बाळासाहेबांनी ज्या आपल्या मुलाकडे पक्ष सोपवला होता आणि ज्याला तो सांभाळता आला नाही, असा शिवसेनेचा एक गट. पण आज त्यालाही एक राज्यातला पक्ष म्हणून मान्यता आहे. आणि परत एकदा शून्यातून सुरुवात म्हणतात, पुनश्च हरिओम म्हणतात, तसं उद्धव ठाकरे यांच्यासाठी आपल्या पित्याने जिथून पक्ष सुरू केला, राजकारण सुरू केलं, तिथून परत एकदा पाय रोवून उभं राहणं, या दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय अटीतटीच्या महत्वाची आहे. कारण त्यांनी राज्यातून एक मोठा पक्ष म्हणून जी मान्यता होती किंवा त्यांच्याकडे तेवढी ताकद होती, ती गमावलेली आहे. आणि राज्यातलं राजकारण करता करता, त्याच्यावर राष्ट्रीय राजकारण करता करता आपलं मुंबईतलं स्थान सुद्धा उद्धव ठाकरे गमावून बसलेले आहे. आणि त्याचं कारण आकड्यातून दिसतं. मुंबईमध्ये विधानसभेच्या 15 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या, उद्धव ठाकरेंना फक्त 10 जागा जिंकता आल्या. म्हणजे उबाठा शिवसेनेच्या 1.5 पटीने भाजपचे आमदार आहेत. आणि एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नुकसान झालेलं नाही म्हणता येणार, पण उद्धव ठाकरे सोबत नाहीत आणि वेगळं झाल्यामुळे त्यांचे 6 आमदार निवडून आले. म्हणजे अगदी मोजायला आपण गेलो तो उद्धव आणि एकनाथ यांच्या आमदारांची बेरीज 16 होते आणि ती भाजपपेक्षा 1ने जास्त आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की जेव्हा एकत्रित युतीमध्ये किंवा स्वतंत्रपणे देखील उद्धव ठाकरे लढत होते, तेव्हा सुद्धा भाजपने त्यांच्यापेक्षा अधिकची आमदार संख्या निवडून आणली होती. पण तो विषय आता जुना इतिहास बाजूला ठेवू आणि आजच्या परिस्थितीकडे बघू. जेवढं भाजपसाठी हा प्रतिष्ठेचा विषय आहे, त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि राहिला तिसरा, एकनाथ शिंदे यांचा पक्ष, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुंबई ही तेवढी महत्वाची नाहीये. त्यांच्या दृष्टीने जोपर्यंत उद्धव ठाकरे राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि तुलनेनं का होईना सबळ आहेत, तोपर्यंत शिवसेना ही आपल्या संपूर्ण मुठीत आली किंवा आपल्या हुकुमतीखाली आली, यासाठी एकनाथ शिंदे निर्धास्त होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही परत बाउन्स बॅक झाली तर सगळ्यात मोठं नुकसान हे एकनाथ शिंदे यांचं होऊ शकतं. आणि म्हणून एकाच वेळेला त्यांना मुंबईत आपलं स्थान शिवसेना अधिकृत पक्ष म्हणून टिकवायचं आहे, पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची ताकद मुंबईमध्ये कमी झाली पाहिजे, तरच मग खरी शिवसेना एकनाथ शिंदेची असं म्हटलं जाईल. आणि त्यासाठी
मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने नगरसेवक निवडून आणणं किंवा त्यापेक्षा अधिक आणणं हे जितकं महत्वाचं आहे तितकं भाजपशी मुंबईमध्ये पालिकेच्या सत्तेसाठी झगडणं हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचं नाही. त्यापेक्षा एकनाथ शिंदे हे जिथून राजकारणात आले, उभे राहिले, जिथे त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला तो ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगरपालिका हे क्षेत्र एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ठाणा आपल्याकडे कायम ठेवायचं आणि निर्णायक रीतीने कायम ठेवायचं. तर भाजपला सोबत घेऊन ठाण्यावरील आपली निर्विवाद हुकूमत प्रस्थापित करणं ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुंबईपेक्षाही प्रायोरिटीची गोष्ट आहे. तुलनेने मुंबईमध्ये मोठा पक्ष होणं हे महत्वाचं नाहीये. अगदी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही मोठा पक्ष होणं हे सुद्धा महत्वाचं नाही. किंबहुना या सगळ्या मुंबईच्या राजकारणामध्ये आपला ठाण्याचा प्रभाव गमावणं हे एकनाथ शिंदे यांच्या राजकारणात वजाबाकीचं गणित होईल. उद्धव ठाकरेंनी नेमकी तीच चूक केली. महाराष्ट्रामध्ये भाजपशी टक्कर घेण्याच्या नादामध्ये आणि युतीमध्ये मोठा भाऊ म्हणून सिद्ध होण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी जो उतावळेपणा केला त्यामध्ये ते नुसते महाराष्ट्रामध्ये 6व्या 5व्या क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर फेकले गेले इतकंच नाहीये, तर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून देखील आपला प्रभाव कमी करून घेतला. ठीक आहे, आज सुद्धा आमदारांमध्ये उद्धव ठाकरे यांची संख्या 2 नंबरची म्हणजे 10 आहे. उरलेल्या सगळ्या महाराष्ट्रात मिळून फक्त 10 आमदार आणि मुंबईमध्ये 10 आमदार. याचा अर्थ मुंबई हा आज सुद्धा उभाठा शिवसेनेचा प्रभाव क्षेत्र आहे, बालेकिल्ला आहे. आणि तो वाचवला तर सगळे परत महाराष्ट्रामध्ये घोडदौड करता येईल. बाळासाहेबांनी 1985 मध्ये मुंबई जिंकली आणि नंतर वर्ष दीड वर्षांनी महाराष्ट्रात घोडदौड सुरू केली. ती घोडदौड यशस्वीरित्या करायची तर मग आजच्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या नव्या महापालिकेमध्ये आपला झेंडा बाळासाहेबांनी रोवला होता आणि तिथून महाराष्ट्रात घोडदौड सुरू झाली. पण त्यासाठी मुंबईमध्ये भक्कम पाय रोवलेले होते. मुंबईमध्ये 2ऱ्या 3ऱ्या फळीचे शिवसेनेचं नेतृत्व बाळासाहेबांनी उभं केलं आणि निर्विवाद मुंबई महापालिका ही आपल्या पंखाखाली ठेवली. त्याचा लाभ महाराष्ट्रात पसरायच्या आणि महाराष्ट्रात उभं राहण्याच्या राजकारणासाठी उपयोगी पडला. ते सगळं कर्तृत्व आपल्या पित्याचं होतं किंवा जी कमाई होती, पुण्याई होती, ती उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याच्या नादात मातीमोल केली आणि त्यापेक्षा भाजपला धडा शिकवणार या नादामध्ये उद्धव ठाकरे यांनी सगळं गमावून टाकलं. आणि त्यापासून एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस हा जितका कार्यकर्ता आहे तितका अभ्यासू आहे, संयमी आहे. म्हणून आपला बालेकिल्ला जो ठाणे आहे तो तितकाच भक्कम ठेवणं आणि मुंबईमध्ये आपले हातपाय पसरून घेणं, त्या योगे उद्धव ठाकरेंच्या पेक्षा आपली ताकद वाढवणं आणि ती ताकद वाढवायची असेल तर मग भाजप बरोबर जुळतं घेणं एकनाथ शिंदे यांना आवश्यक आहे. आणि आता ज्या प्रकारचे सिग्नल देशभराच्या राजकारणातून प्रत्येक निवडणुकीतून येत आहेत तेव्हा वोट चोरी, ईव्हीएम असलं रडगाणं गाऊन लढता येणार नाही. उद्धव ठाकरे त्या नादाला लागलेत. पण दुसरीकडे महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, हरियाणा या निवडणुका जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता केरळ सारख्या अत्यंत दुर्गम भागामध्ये भाजपसाठी राजकारणात दुर्गम असलेला जो दक्षिण भारत आहे त्या दक्षिण भारतापैकी कर्नाटकात भाजपने पक्के पाय रोवलेले आहेत. 1-2दा सत्तेत आलेले आहेत किंवा 2 नंबरचा पक्ष किंवा सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारा पक्ष असं आपलं स्थान दक्षिणेत आणि प्रामुख्याने कर्नाटकात भाजपने निर्माण केलेलं आहे. पण तमिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये गेली 10, 15, 20 वर्ष संघर्ष करून सुद्धा आपलं प्रभाव क्षेत्र भाजपला दखलपात्र करता आलेलं नव्हतं.
काल परवा ज्या केरळमध्ये स्थानिक संस्थांच्या निवडणुका झाल्या, जशा आता महाराष्ट्रात होत आहेत तशाच केरळमध्ये झाल्या, आणि त्याचे जे निकाल आले 12-13 तारीखला, 13 तारीखला केरळमधल्या स्थानिक नगरपालिका महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी झाली, आणि त्यामधून जो सगळ्यात महत्वाचा संकेत पुढे आलाय तो बिहारचं पुढचं पाऊल आहे. मुंबई जशी महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे, तसंच त्रिवेंद्रम किंवा तिरुवनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे. आणि पहिल्यांदाच केरळच्या या राजधानीमध्ये तिरुवनंतपुरम मध्ये भारतीय जनता पक्षाने डाव्या आघाडीला झोपवलं आणि स्पष्ट एकपक्षीय बहुमत मिळवलेलं आहे. 101 नगरसेवकांची संख्या असलेल्या तिरुवनंतपुरम महापालिकेमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने 50 पेक्षा अधिक जागा मिळवल्यात. त्यामुळे अपरिहार्य परिस्थिती आता अशी आहे की त्रिवेंद्रम मध्ये तिरुवनंतपुरम मध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार आहे. आणखी काही महिन्यांनी, 6 महिन्यांनी केरळमध्ये सुद्धा विधानसभेची निवडणूक व्हायची आहे. आणि फक्त तिरुवनंतपुरम एक हाती जिंकलं असं नाही, तर इतर 2-3 महापालिकांमध्ये भाजपचा चंचू प्रवेश झालेला आहे. छोट्या मोठ्या इतर नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाची आमदार संख्या, नगरसेवक संख्या पहिल्यांदा नजरेत भरावी इतकी झालेली आहे. आजपर्यंत काँग्रेसचं गठबंधन आणि डाव्यांचं गठबंधन यामध्ये जे 2 भागात केरळचं राजकारण विभागलं गेलेलं होतं, त्याला तिसरा कोन हा भाजपने यशस्वीरित्या निर्माण केलाय. आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला आता झालेल्या नगरपालिका महापालिकांच्या निवडणुकीत दिसतं. आणि म्हणून मी ते शीर्षक जे दिलेलं, तिरुवनंतपुरम जो आहे तो निकाल हा मुंबईकरांच्या गुरुवनंतपुरमला दिशा दाखवतोय. अगर तिरुवनंतपुरम सारख्या अत्यंत दुर्गम भागामध्ये, केरळ सारख्या दुर्गम राजकारणामध्ये भाजप इतक्या कष्टाने, मेहनतीने आणि पाय रोवून वर्षानुवर्षाच्या मेहनतीवर इतकं मोठं यश मिळवत असेल, अर्थात ते काँग्रेस आणि डाव्यांच्या तुलनेमध्ये नगण्य आहे, पण जिथे भाजप हे नाव घेणं अवघड होतं, तिथे 10 वर्षानंतर एक राज्याची प्रमुख शहर असलेली महानगरपालिका जिंकणं हे फार मोठं यश आहे. आणि म्हणून जर तिथे एवढं मोठं यश मिळवत असेल आणि ते मिळवण्यासाठी अपरंपार कष्ट भारतीय जनता पक्ष आणि त्याचे समर्थक घेत असतील, तर मुंबई महापालिकेवर दीर्घकाळ डोळा असलेला भारतीय जनता पक्ष, त्यांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पाठीराखे, त्यांचे अनुयायी मुंबई महापालिका एक हाती जिंकण्याची ही संधी आहे, ज्यात उद्धव ठाकरे नावाचा अडसर आता उरलेला नाही आणि शिंदेची शिवसेना सोबत आहे. तर मुंबई पालिका जिंकण्यासाठी भाजपने कधीपासून किती तयारी केली असेल याची कल्पना करा. आणि म्हणून मी म्हटलंय की तिरुवनंतपुरम हा गुरु मुंबईकरांसाठी दिशा दाखवणारा निकाल आहे. इतकं सोपं नाहीये जितकं माध्यमांमध्ये रंगवलं जातं. माध्यमात बसलेले भडभुंजे आणि उथळ लोक, ज्या प्रकारे ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड असा कुठलाही ब्रँड नसतो, तिरुवनंतपुरम मध्ये डावी आघाडी हा ब्रँड होता. तिरुवनंतपुरम मध्ये शशी थरूर हा ब्रँड होता. शशी थरूर हा काँग्रेसचा नेता, लागोपाठ 4 लोकसभा निवडणुका त्या तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेला आहे. आणि त्या लोकसभा मतदारसंघाचा एक हिस्सा हे महानगर आहे. जर ते पादाक्रांत करताना इतक्या सहजपणे पत्रकारांना, माध्यमांना गाफील ठेवून भारतीय जनता पक्ष इतकं मूलभूत काम करतो की ते मतदाराला प्रभावित करत असेल, तर मुंबईमध्ये आजच भाजपचे 15 आमदार आहेत, सर्वाधिक आमदार आहेत, कार्यकर्त्यांची फौज आहे. हे सगळं
जर पणाला लावलं तर मुंबई महापालिका ही भाजपचा महापौर आणण्याच्या दृष्टीने सज्ज झालेली आहे, हे वेगळं सांगायला नको. पण तुलनेने हे एवढं मोठं आव्हान समोर उभं राहत असताना, तयारी करत असताना, सज्जता करत असताना उद्धव ठाकरे काय करत होते हा प्रश्न आहे. आपल्या पित्याची जी विरासत आहे, वारसा आहे, तो जपण्यासाठी मुंबई टिकवण्याचा जो पर्याय त्यांच्या समोर होता, ते आपल्या चुलत भावाच्या मागे गेले, काँग्रेसला चुचकारत बसले. आणि आता वेळ संपलेली आहे, कारण मी बोलतोय त्यानंतर अवघ्या 1 महिन्यात, म्हणजे 31 दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये मुंबई महापालिकेचे निकाल येणार आहेत. आणि त्यामध्ये जिंकण्यासाठी जेवढी मेहनत उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे होती, तेवढी होताना अजिबात दिसलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. उर्वरित महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबई पुरतं स्वतःला मर्यादित करतायत. काल परवाच्या 288 काय किती नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, तिकडे ठाकरे बंधू फिरकले सुद्धा नाहीत. तेव्हा त्यांच्याच समर्थकांना सुद्धा विचारायची पाळी आली की यांना मुंबई मोठी वाटते, महाराष्ट्र वाटत नाही, हे बोलायची पाळी आली उद्धव ठाकरेंच्या समर्थकांना. आणि त्यातून कळतं की त्यांनी मुंबईसाठी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली होती. आणि तीच अवस्था मुंबई बाहेरच्या सगळ्या महापालिकांकडे होईल अशीही शक्यता आहे. पण तो भाग महत्वाचा नाहीये. महाराष्ट्राकडे पाठ फिरवून आपली सगळी ताकद, आपला सगळा वेळ मुंबईला देणारे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधू यांनी मुंबईत तरी काय तयारी केली आहे याचा पत्ता नाही. आणि म्हणून जितकी तयारी काँग्रेस आणि डाव्यांच्या गठबंधनाने तिरुअनंतपुरम महापालिका जिंकण्यासाठी केली होती, त्यापेक्षा तसूभर कमी मेहनत म्हणजे आळस उद्धव ठाकरेंनी केलेला नाही. जितके डावे आणि काँग्रेस तिरुअनंतपुरम मध्ये गाफील होते, तितकीच काँग्रेस आणि उबाठा शिवसेना आणि मनसे किंवा ठाकरे बंधू हे तिकडच्या तिरुअनंतपुरमच्या काँग्रेस आणि डाव्या इतकेच मुंबईत गाफील राहिलेले. आणि म्हणून मी ते शीर्षक दिलंय, तिरुअनंतपुरम हा गुरु मुंबईकरांसाठी एक मार्गदर्शक, दिशादर्शक आहे, सूचक आहे, इशारा करतोय की मुंबई महापालिका ठाकरे बंधूंसाठी किंवा महाविकास आघाडीसाठी सोपी राहिलेली नाही. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि फडणवीस एका सुरात बोलतायत, युती म्हणूनच लढणाऱ्याची ग्वाही देत आहेत. पण अजून ठाकरे बंधूंनी आपण युती केली आणि एकत्रित महापालिका लढवणार आहेत एवढं सुद्धा सांगितलेलं नाही. त्यात 3 वर्ष 3 महिने घालवलेले. आणि म्हणून मला असं वाटतं की तिरुअनंतपुरमचा निकाल आहे तो मुंबईकरांनी, मुंबईच्या पत्रकारांनी, मुंबईच्या राजकारण्यांनी अतिशय गंभीरपणे समजून घेतला पाहिजे. तरच त्यांना उरलेल्या या 30 दिवसामध्ये जे काय भाजप विरोधी राजकारण करायचंय, महायुती विरुद्ध राजकारण करायचंय, तर त्यासाठी त्यांना तिरुअनंतपुरमच्या निवडणुकीचा निकाल आणि त्या निवडणुकीचं राजकारण मार्गदर्शक ठरू शकेल. अन्यथा तिरुअनंतपुरम मध्ये भाजपचा महापौर आणि 1 महिन्याच्या आत मुंबईमध्ये सुद्धा भाजपचा महापौर बसायला पर्याय उरलेला नाही. जे दिसतंय ते सांगतोय, आवडो ना आवडो, परिणाम मला भोगायचे नाहीयेत. जे पक्ष आहेत त्यांना ते परिणाम भोगायचे. तेव्हा मी आता इथेच सांगतो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.